निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की. हॅलो. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. चुकून त्याच्यावरती लागला फोन. ताई मला एक अनुभव सांगायचा आहे. सांगा ना ताई, कुठून बोलताय? मी मुंबईवरून बोलते. माझं नाव नीलम राणे आहे. अच्छा. मी आता स्वामी सेवेत कशी आली आहे, किती दिवसापासून आली आहे ते खूप किचकट आहे. मी फक्त थोडक्यात माझा अनुभव सांगते. बरोबर. मी 2 वर्षापासून म्हणजे 2021 पासून 2023च्या जवळजवळ ऑगस्ट पर्यंत मी 2 वेळा 3 महिने बेड रेस्टला गेली. माझ्या कमरेचा प्रॉब्लेम झाला होता. अरे बापरे. माझ्या कमरेचा मणका वाकला होता. तर मी म्हणजे डॉक्टरने मला ऑपरेशन सांगितलं होतं सुरुवातीला. 2021 मध्ये डॉक्टरने ऑपरेशन सांगितलं. तर मी परत काही कुठच्या डॉक्टरकडे गेली नाही. फक्त म्हणजे असेच रिपोर्ट कोणाकोणाला फक्त दाखवले. तर ऑपरेशनचीच गरज आहे असंच सांगितलं. अरे बापरे. मग एवढ्यात एक कोणतरी माझ्या घरी आले. ते पण असं म्हणजे स्वामींचीच भक्ती करणारे होते. तर ती मला म्हणाली की मी उद्या एका आयुर्वेद डॉक्टरकडे जाणार आहे, तुम्ही येणार का? ते मला बघायला आलेले. तर म्हटलं हो येईन. आणि त्यांच्या बरोबर मी गेली. 1 वर्ष मी तिथे चेंबूरमध्ये मी आयुर्वेदिक उपचार केले. पूर्ण 1 वर्ष, 18 एप्रिल 21 ते 18 एप्रिल 22 पर्यंत. पण मला तिथे काहीच म्हणजे थोडाफार अनुभव आल्यासारखा वाटायचा, पण मला काय त्याच्यातून मी पूर्ण बरी झाली नाही. 18 एप्रिल 22 ला मी पुन्हा रिपोर्ट घेऊन गेली त्यांच्याकडे. तेव्हा त्या म्हणाल्या की तुम्हाला आता तर खूप प्रॉब्लेम झाला, आता तर तुम्हाला खरोखरच ऑपरेशन करावं लागेल. तुम्ही जर आराम नाही केला तर तुम्हाला पुन्हा बेड रेस्ट घ्यावा लागणार. आणि माझं पूर्ण सगळं काम करणं बंद. मी पूर्णपणे बेड रेस्टला गेली. आणि पूर्णपणे बेड रेस्टला सगळं काम म्हणजे काहीच नाही. फक्त रात्रीचं जेवण बनवलं तर बनवायची, नाही तर पूर्ण काम सगळं कामवाली बाई ठेवूनच करायचे. आणि एक दिवशी माझी एक मैत्रीण घरी आली मला बघायला. तर ती म्हणाली मी स्टेशनला जाते. तर मी माझ्या मिस्टरांना बोलली जाऊ का हो जरा, मी खूप कंटाळा आलाय मला, जाऊ का मी? आणि मी त्यांच्या बरोबर गेली आणि स्टेशनला आपलं पब्लिक ब्रिज असतात ना, ते पब्लिक ब्रिज जवळ मी असं चढत होती. चढता माझ्या मागून 2 व्यक्ती आल्या. आणि त्या व्यक्ती मागाहून आल्या म्हणून मी थोडी मागे पुढे झाली. पण त्यांनी माझी चाल ओळखली. मला म्हणाले काय हो, तुम्हाला काही आर्थो प्रॉब्लेम आहे का? तर मी म्हटलं हो. मी हो म्हटलं. ते माझ्या पुढे जाऊन वरती चढून उभे राहिले. मी हळूहळू जाऊन ब्रिज वरती गेली. मला त्यांनी एक कार्ड हातात ठेवलं, त्यांचं व्हिजिटिंग कार्ड. मला बोलले मी फिजिओ आहे आणि मी तुम्हाला ओळखलंय की तुम्हाला काहीतरी प्रॉब्लेम आहे. जर तुम्हाला वाटतंय असं तर माझ्याकडून तुम्हाला उपचार घ्यावेसे वाटत असतील तर तुम्ही मला कॉल करा. असं मला बोलले. मी घरी येऊन बघितलं तर त्या कार्डाच्या वरती श्री स्वामी समर्थ असं लिहिलेलं होतं. त्याच्यामुळे मला वाटलं की आपण इथे उपचार करावेत. म्हणून मी माझ्या मुलांना बोलली. तर मुलांना बोलली तर माझ्या मुलाचा मित्र त्याच दिवशी घरी आला होता. तर तो म्हणायला लागला की आई करा ना, बघा ना, तुम्हाला जर एवढं वाटतंय ना की तुम्हाला स्वामी समर्थानेच कोण पाठवलं असेल, तुमचा विश्वास आहे ना, तर तुम्ही बोलवा त्यांना. दुसऱ्याच दिवशी त्यांना घरी बोलवलं. ते आले. त्यांनी मला माझे रिपोर्ट वगैरे बघितले आणि मला बोलले की आम्ही तुम्हाला 100% बरं करू शकतो. अरे वा. आणि त्यांनी मला औषध दिलं. तर 1 दिवस मध्ये गेला. ते मंगळवारी आले होते. मी म्हटलं मी गुरुवारपासूनच चालू करणार आहे. आणि मी गुरुवारपासून औषध चालू केलं. आणि एक 6व्या दिवसापासून माझं शरीर मला हलकं वाटायला लागलं. मी उठून कारण एवढं खरंच खूप चांगलं औषध. मी अगदी कंटिन्यू 3 महिने एकही खाडा न करता मी ते औषध घेतलं. आयुर्वेदिक होतं का काही?
हो, आयुर्वेदिक आहे, आयुर्वेदिक आहे. हा हा आणि मी ते औषध चालू माझं होतं. मग मी हळूहळू मी थोडं थोडं एक एक महिन्यानंतर थोडं थोडं काम करायला लागली. हा 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 आज हा. आज मी म्हणजे मे महिन्यात मी औषध चालू केलंय. हम्म. आज मी माझ्या घरचं सगळं काम, ओ. धुणी, भांडी, पाणी, कपडे, अरे सगळं बापरे. काम मी स्वतः करते आहे. आणि स्वतः ते करता करता हा. त्याच्यात कसं झालं, मला मला फिजिओ आणि ती फिजिओची पण फी असायची, कारण हे औषध थोडं महाग होतं. अच्छा. फिजिओची पण फी होती. की मी स्वतः फिजिओ आहे ना, हा. मी तुम्हाला हे देणार, मी तुम्हाला देईन ना, तुम्ही अरे वा. कशाला पैसे घालवायला जाताय. ओ. मग त्यांनी मला फिजिओ बंद केला. हा फिजिओ बंद केला. आणि मी त्यांनी सांगितली तशीच मी हे ट्रीटमेंट म्हणजे फिजिओ एक्सरसाइज करत राहिली. हा हा आणि 3 महिने झाल्यानंतर मी त्यांना म्हटलं, की पण माझं उभं राहणं सरळ नाहीये. हा हा कारण हा मी हा. थोडी अशी वाकडी उभी राहायची. अच्छा अच्छा. तर हा हा. मी म्हटलं आता त्याच्यासाठी काय करूया? तर हम्म. म्हणाले आजकाल बघा Instaला, YouTubeला वगैरे दाखवतात ते कॅरोपॅट्रिक, ते हाडं हो कडकड हो कडकड मोडतात. हो हो हां, हो. तर ते ते आम्ही शोधलं, तर आम्हाला ते इथेच आमच्या बाजूलाच म्हणजे कुर्ल्यामध्येच आहे असं कळलं. हा हा आम्ही तिथे गेलो. तिथे हम्म. गेलो माझा मुलगा आणि मी. तर त्यांनी मला बघितलं वगैरे, तर मला बोलले, "तुम्हाला 10 सिटिंग घ्याव्या लागतील. हा 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 पण तुम्ही पैसे कसे भरणार?" हा. कारण माझ्या घरी थोडा प्रॉब्लेम झाला होता घरचा, त्याच्यामुळे मला घर शिफ्ट करायचं होतं. आणि घराचं काम चालू केलेलं होतं. हा. आता माझ्याकडे एवढे पैसे कुठून आणणार मी? मुलांकडे ते आपण किती मागणार ना सारखे बरोबर पैसे. बरोबर. हो. हां. तर मी म्हटलं, की "सर, मी एकदम पैसे नाही भरू शकत. मी हम्म. ज्या दिवशी ट्रीटमेंट घेईन त्या दिवशी पैसे भरीन." हा. आता बोलले, "चालेल." चालेल बोलले, तर एकूण फी ₹25,000 होती 10 बापरे दिवसाची. बापरे. हा हा हां. मग मी काय केलं, मला त्याने ट्रीटमेंटसाठी असं हे केलं, बेडवर घेतलं. हम्म. माझ्या पाठीला त्याने सुया वगैरे लावल्या ॲक्युपंक्चरच्या. हा आणि हा त्यांनी ते मशीन लावली. हम्म. थोड्या वेळाने, अर्ध्या तासाने मी माझा जप चालू ठेवला आणि मी स्वामींना म्हटलं, की "स्वामी, आज हम्म. तर मी ट्रीटमेंट घेतली आहे. हा हा पण हा मी उद्यापासून ही ट्रीटमेंट कंटिन्यू करून जर मी ह्याच्यातून बरी होणार असेल, हा. तर मी एवढे पैसे घालणार ना. बरोबर. मला आज तुम्ही मला कोण पण दाखवा इथे. एखादा पेशंट पण आला ना आणि तो स्वामी भक्त असेल, हम्म. तरी मी समजेन की मी ही ट्रीटमेंट पुढे चालू करू करावे. शकते. हा 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 हां. हा. आणि मला अर्ध्या तासानंतर त्या माझ्या सुया वगैरे काढल्या. आणि बापरे. मी अशी मला ती लेडीज बोलली, की "चला उठा आता." हम्म. म्हणून मी उठली. हम्म. उठली आणि अशी बसली ना, हम्म. तर त्या डॉक्टरच्या सगळ्या फ्रेम लावलेल्या होत्या. डॉक्टरांच्या सर्टिफिकेट असतात ना हो लावलेल्या. हो हो हो. हां, हां. डॉक्टर आहेत मुस्लिम. अच्छा. हा डॉक्टर मुस्लिम आहेत. हा त्यांच्या सगळ्या फ्रेम लावलेल्या होत्या. हा. त्या फ्रेममध्ये एक फ्रेम होती, त्याच्यावरती श्री स्वामी असं लिहिलेलं होतं मोठ्या अक्षरात. अरे वा. बघा, हां, ते डॉक्टर मला मुस्लिम असून देखील. हां, म्हणजे त्यांचा कुठेतरी सत्कार झाला होता. अच्छा. आणि ती सत्काराची फ्रेम तिथे लावलेली होती. ओ. पण माझ्यासाठी तो पॉझिटिव्ह पॉइंट होता ना. हो, खरंय. हां, हां. मी बाहेर आली, तू खूप हसत आली. माझा मुलगा म्हणाला, "काय झालं?" मी म्हटलं, "अरे, मला ना वाटतंय की मी उद्यापासून ही ट्रीटमेंट पूर्ण करणार. हा हा तर मी त्या दिवसाचे पैसे भरले. त्या हा दिवशी त्यांचे ठरल्याप्रमाणे जी पहिली 2,500 फी मी भरली. हा 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 हा. आणि दुसऱ्या दिवशी मी तिथे गेली. त्याच्यानंतर मी म्हटलं, "सर, मी इथला एक फोटो घेऊ का?" हा कारण आता तो फोटो कोणी जर विचारलं, की मी खरं बोलते, खोटं बोलते. हा हा म्हणून मी म्हणून मी तिथनं म्हणाले, "घ्या ना." मी तिथला फोटो घेतला. हा. फोटो वगैरे घेऊन झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी मला त्या सरांनी काय बोलले असेल, की "तुमची ट्रीटमेंट मी 12,000 मध्ये करेन." अय्या. हां. कमाल. मला बोलले, तुमची ट्रीटमेंट मी 12,000 मध्ये करेन. मला 12,000 द्या. हा. मी तुमची ट्रीटमेंट करेन. कारण हा जो प्रॉब्लेम आहे ना, तो 100त एखाद्याला होतो. सगळ्यांनाच होत नाही हा ओ. प्रॉब्लेम. अरे बापरे. हा हा जो मणका म्हणजे वाकडा होण्याचा. हा हा तर हा हा. म्हणाले, की आणि मला त्यावेळी एवढा आनंद झाला ना, मी म्हटलं, की तुमच्यासाठी मी काय करू? हा तुम्हाला मी म्हटलं एक गुलदस्ता घेऊन यावंच लागेल. हा. तर मला बोलले, "मला एक दिवशी तुम्ही जेवण बनवून घेऊन या." अय्या. मी अजून मी अजून काही त्यांना जेवण नेलं नाहीये. हा हा अजून हा काही बनवून नाही नेले. मला आता कालच माझी एक मैत्रीण बोलली, "अहो, दिवाळीचा फराळ घेऊन जावा ना त्यांना." हा. हां. खरंच.
हा, आणि तो माणूस ना, जो डॉक्टर आहे ना, हम्म. तो देव माणूस सिरियल होती ना, देव माणूस हो हो सिरियल, हो हो त्याच्यामध्ये जो डॉक्टर होता ना, हा. सेम तसाच दिसतोय. तर माझा हो. मुलगा बोलतो, मम्मी हा तर देव माणूस आहे. मग म्हटलं, मग तो माझ्यासाठी देव माणूसच आहे दादा. म्हटलं, त्याने मला 25,000ची ट्रीटमेंट त्याने मला 12,000 करतो म्हणाले खरंच स्वतःहून. कमाल हा, कमाल आहे. मग मला ना, म्हणजे कधी कधी खूप, म्हणजे खूप असं हे येतं ना, त्यावेळी खूप मन नर्वस होतं. म्हणजे हो खूप हो असं हो. वाटतं की आता हे जीवनच नको. म्हणजे खरंच. आजही सकाळपासून तेच वाटत होतं. पण अरे. तरी पण मी म्हटलं, आज मी नाही, म्हणजे काही वेगळे प्रॉब्लेम आहे. हा, हा. तर मी म्हटलं, आज माझा मी अनुभव सांगणारच आहे. कारण मी 15 दिवसापूर्वी एक अनुभव सांगितलाय. मी म्हटलं, आजही मी माझा अनुभव, आज मी कसं पण माझा अनुभव सांगणार आहे. कारण माझ्यातली ही निगेटिव्हिटी जाऊन मला दुसरा अनुभव सांगायची, मला लवकरात लवकर पॉझिटिव्हिटी वेळ. नक्की देणार स्वामी, खरं आहे. हा, मी आता सध्या प्रदीप दादांकडून सेवा घेऊन, प्रदीप दादांना फोन करून त्यांच्याकडून सेवा घेऊन मी सेवा चालू केलेली आहे. पण हो. त्याच्यामध्ये एवढे अडथळे आहेत ना, हा, तर विचारू नका. पण बापरे. त्याच्यामुळे माझं मन थोडं नाराज होतंय. हा, हा. पण तरी पण मला खात्री आहे की माझे स्वामी मला जसं बरं केलंय तसं मला पुढचा मार्ग देणारच आहेत. देणार, नक्की देणार हा, स्वामी. कारण मी आज 2 वर्ष बेडवरती असणारी बाई, हो ना. 2 वर्ष मी काही काम नाही केलं. आज मी सगळं काम करते. सगळं मी कमाल. खूप अभिमानाने माझ्या मैत्रिणींना सांगते. अरे वा. आणि अजून एक सांगायची गोष्ट म्हणजे, माझ्या मैत्रिणी कोण, ताई दादा कोण ऐकतील त्यांच्यासाठी, हा. की ते जे औषध आहे ना, ते आता स्वतः मी त्याचा सेल करते. अरे वा. हा, मी ते काय काम करते. कमाल. अरे वा. हा, जर कोणाला म्हणजे गरज असेल, कोणाला खरोखर औषधाची त्या गरज असेल, हा, तर माझा नंबर आहे 9820189619. मला हा, हा. कोणीही संपर्क करू शकतं. अरे वा कारण मी वा. बरी झाली आहे, तसेच माझ्या ताई दादांनीही लवकरात लवकर बरं व्हावं हा, आणि हा. स्वामीने मलाही यश द्यावं, आणि त्या कोण औषधं घेतील त्यांनाही यश द्यावं. कारण नक्की नक्की. हे जे औषध बनवणारे कंपनीचे जे MD आहेत ना, हा. ते स्वतः स्वामी समर्थांच्या एका मठाचे अध्यक्ष आहेत. हो. अरे वा. हा, आणि आमच्या प्रोडक्टचं नाव पण आहे समर्थ सक्सेस. अरे वा. हा, हम्म. तर मी आज याच्यासाठीच हा अनुभव सांगितलाय की मी बरी झालीच आहे. बरोबर मी बरोबर. बरी झालीच आहे. पण अजून कोणाला प्रॉब्लेम असेल तर त्यानेही बरं व्हावं. आणि बरोबर. मला असे स्वामी भेटत गेले. एका मुस्लिम माणसाच्या एवढ्या मोठ्या अक्षरात श्री स्वामी लिहिलेलं दिसलं, हो. आणि तेव्हा मला खूप, म्हणजे खूप आनंद झाला. आणि 25,000ची ट्रीटमेंट 12,000 मध्ये मी बापरे. खूप खुश झाली. खूप अरे वा खुश वा झाली वा. मी. हा, नाही, खूप छान खूप छान ताई. हा. हा, मी शेअर करते हा ताई. हो ताई, हो हा, ताई. श्री स्वामी श्री समर्थ. स्वामी समर्थ. श्री मला स्वामी कसा समर्थ. वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.